श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री साई बाबांना माझा नमस्कार असो. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. एकदा श्री बाबांनी आपल्या भक्तांना एक कथा सांगितली. ते म्हणाले, एके दिवशी सकाळच्या वेळी न्याहारी झाल्यावर मी हिंडावयास बाहेर पडलो. फिरत फिरत एका नदीवर गेलो. तिला भरपूर पाणी होते. सभोवती गर्द हिरवीगार झाडी होती. त्या ठिकाणची रम्यता पाहून मला मोठे समाधान वाटले. दमल्यामुळे मी तेथेच थोडीशी विश्रांती घेतली. मग मी स्नान केले आणि एका गर्द सावलीच्या वृक्षाखाली निवांत बसलो. थोड्या वेळाने मला चिलीम ओढण्याची इच्छा झाली, म्हणून छापी ओली करण्यासाठी मी नदीवर गेलो. तेथे मला बेडकाचे ओरडणे ऐकू आले. पाणी आहे तेथे बेडूक असणारच, असा विचार करून मी छापी भिजवली आणि झाडाखाली आलो. मी चिलीम ओढत असताना तेथे एक वाटसरू आला. तो मला ओळखत असावा. मला पाहून तो म्हणाला, बाबा, आज आपण फारच लांब आलात. येथून मशीद बरीच दूर आहे. तेथे जाईपर्यंत फार ऊन होईल, म्हणून माझ्या घरी चला. तेथे थोडी भाकरी खा, विश्रांती घ्या आणि ऊन उतरलं की परत जा. त्यावेळी मीही तुमच्या बरोबर येईन. मग तोही माझ्यापाशी बसला. आम्ही दोघे चिली मोडत असताना पुन्हा मला त्या बेडकाचा आर्त स्वर ऐकू आला. तेव्हा तो वाटसरू म्हणाला, बाबा, एवढ्या आर्ततेने कोण ओरडत आहे? मी म्हणालो, नदीकाठी एक बेडूक संकटात सापडलाय. तोच आर्ततेने ओरडत आहे. तेव्हा त्याने स्वतःकडील चिलीम माझ्याकडे दिली व म्हणाला, तो बेडूक कोणत्या संकटात आहे हे मी पाहून येतो. त्याची उत्कंठा पाहून मी म्हणालो, बाबा रे, त्या बेडकाला एका मोठ्या सापाने धरले आहे. पण ते दोघी महाधूर्त असून आपल्या पूर्वजन्माचे पाप भोगत आहे. माझ्या सांगण्यावरून तो वाटसरू तेथे गेला. त्याने तिथली सर्व परिस्थिती पाहिली व परत येऊन म्हणाला, बाबा, तो साप खूप मोठा आहे. बेडूकही मोठा आहे. थोड्या वेळात तो सापाचे भक्ष्य होईल. मी म्हणालो, हे कदापि शक्य नाही, कारण त्या बेडकाच्या रक्षणासाठीच मी येथे बसलेलो आहे. मी त्या वाटसरूला घेऊन नदीकाठी गेलो. तेव्हा तो घाबरून म्हणाला, बाबा, कृपा करून पुढे जाऊ नका. तो साप भयंकर आहे. तुम्हाला पाहून तो अंगावर धावला तर इथे आपल्यालाही पळायला जागा नाही. पण मी तसाच पुढे गेलो आणि त्या सापाला उद्देशून म्हणालो, वीरभद्राप्पा, अजूनही तुझा बसाप्पावरचा राग केलेला नाही का? पूर्वजन्मीच्या वैरापायी सर्पाचा आणि बेडकाचा जन्म मिळाला तरीही तुमचे डोळे उघडत नाहीत, याला काय म्हणावं? अजूनही तुमचे वैर तसेच आहे. आता विसरा हे वैर. सोड त्याला. सोड म्हणतो ना. माझे शब्द ऐकताच त्या सापाने बेडकाला सोडले. तो पाण्यात निघून गेला. बेडूकही झुडपात दिसेनासा झाला. हे दृश्य पाहून वाटसरूला मोठे आश्चर्य वाटले. तो मला म्हणाला, बाबा, तुमचे ऐकून त्या सापाने बेडकाला सोडले हे पाहून मला मोठे नवल वाटत आहे. त्या दोघांमध्ये वीरभद्रप्पा कोण आणि बसाप्पा कोण? ते पूर्वजन्मीचे वैरी आहेत असे तुमच्या बोलण्यात आले. याचा नेमका अर्थ काय? कृपा करून खुलासा करा. मी म्हणालो, शिर्डीपासून 2-3 कोसांवर मोडकळीस आलेले एक शिवालय होते. गावातील लोकांनी त्याचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी वर्गणीद्वारे मोठी रक्कम जमा केली. ती योजना सिद्धीस जावी म्हणून गावातील एका श्रीमंताला त्यावर व्यवस्थापक म्हणून नेमले. जमा झालेली सर्व रक्कम त्याच्या हाती सुपूर्द केली. जीर्णोद्धारासाठी पैसा कमी पडला तर त्या श्रीमंताने स्वतःकडचा पैसा घालून ते कार्य तडीस न्यावे अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा होती. पण तो गृहस्थ अतिशय कंजूस होता. त्याने पदरचा एकही पैसा न घालता जमा झालेल्या वर्गणी जेवढे शक्य झाले तेवढेच काम केले. त्यामुळे जीर्णोद्धाराचे कार्य अर्धवटच राहिले. तेव्हा लोकांनी त्याची भेट घेतली व म्हणाले, आम्ही अजूनही काही वर्गणी जमा करतो. त्यात तुम्ही थोडीशी भर घाला, पण कसेही करून हे कार्य पूर्ण करा. त्यांनी पुन्हा वर्गणी जमवून त्या श्रीमंताकडे दिली. पण या सत्कार्यासाठी आपणही काही योगदान द्यावे ही त्यांची वृत्तीच नसल्यामुळे जीर्णोद्धाराची योजना पूर्णत्वास गेली नाही. एके दिवशी त्या श्रीमंताच्या पत्नीला स्वप्न दृष्टांत झाला. त्यात कोणीतरी तिला, आता तू तरी पुढाकार घेऊन मंदिराच्या कळसाचे पूर्ण कर. त्यासाठी तू जो काही खर्च करशील त्याच्या शतपट ईश्वर तुला देईल असे सांगितले. हे स्वप्न तिने आपल्या पतीला सांगितले. पण त्या कृपणाने तिची थट्टाच केली. तो म्हणाला, मी तुझ्या स्वप्नावर का विश्वास ठेवावा? मी पैसा खर्च करावा अशी जर देवाची इच्छा असेल तर ही गोष्ट त्याने माझ्या स्वप्नात येऊन का सांगितली नाही? मीही मंदिरासाठी श्रम घेतोच आहे. लोकवर्गणीत माझाही वाटा आहेच. तुझे स्वप्न खरे मानले तर माझेच मोठे नुकसान होईल. ते ऐकून ती बिचारी गप्पच बसली. त्यानंतर जैसे पैसे जमतील तसे काम होऊ लागले. असे बराच काळ चालले. एका रात्री त्या श्रीमंताच्या पत्नीला स्वप्न पडले. त्यात कोणीतरी तिला म्हणाले, देव कार्यासाठी तुझ्या पतीने पैसा द्यावा म्हणून तो मुळीच आग्रह करू नकोस.
तुला जर स्वतःला सद्भावनेने काही द्यायचे असेल तर तेही त्याला विचारूनच दे. तू किती देतेस यापेक्षा तू कोणत्या भावनेने देतेस यालाच जास्त महत्व आहे. म्हणून तुला जेवढे द्यावेसे वाटते तेवढे द्रव्य दे आणि स्वस्थ राहा. तेव्हा तिने वडिलांकडून मिळालेले दागिने मंदिराच्या बांधकामासाठी देण्याचे ठरवले. ही गोष्ट तिने आपल्या पतीला सांगितली. तेव्हा तो खूप रागवला. मग त्याने एक तोडगा काढला. पत्नीच्या दागिन्यांचे मोल ठरविले. ते दागिने स्वतःकडे ठेवून घेतले. त्याच्या बदल्यात त्याने डुबकी नावाच्या बाईची त्याच्याकडे गहाण असलेली ओसाड जमीन दिली. पतीच्या शब्दाचा मान ठेवून तिने ती जमीनच देवस्थानासाठी दान दिली. कालांतराने तो श्रीमंत गृहस्थ, त्याची पत्नी व डुबकी ही मरण पावली. तो श्रीमंत गृहस्थ मथुरेत एका गरीब ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला. त्याचे नाव वीरभद्र. त्याची पत्नी एका पुजाऱ्याच्या घरी जन्माला आली. तिचे नाव गौरी. डुबकीनेही शंकराच्या गुरवाच्या घरी पुत्ररूपाने जन्म घेतला. त्याचे नाव चन्नबसप्पा. गौरीच्या वडिलांचे माझ्यावर खूप प्रेम होते. ते माझ्याजवळ येऊन बसायचे, माझ्याशी गप्पा गोष्टी करायचे, माझ्याबरोबर चिली मोडायचे. गौरीचेही माझ्यावर खूप प्रेम होते. ती उपवर झाली तेव्हा तिच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी लागली. प्रयत्न करूनही चांगले स्थळ मिळत नाही म्हणून तो निराश झाला. ही खंत त्याने मला सांगितली. मी म्हणालो, चिंता करू नकोस, गौरीसाठी स्थळ चालून येईल. ती मोठी भाग्यवान आहे, ऐश्वर्यात राहील. ते ऐकून त्याला समाधान वाटले. इकडे गरिबीला कंटाळून वीरभद्र नशीब आजमावण्यासाठी मथुरा सोडून निघाला. तो गावोगावी भिक्षा मागून मोलमजुरी करून मार्गक्रमण करीत होता. एके दिवशी फिरत फिरत तो त्या पुजाऱ्याकडे आला. त्याने त्याला आश्रय दिला. थोड्या दिवसात तो घरातील सगळ्यांना आवडू लागला. गौरीचा विवाह त्याच्याशी लावून द्यावा अशी इच्छा पुजाऱ्याच्या मनात निर्माण झाली. त्याने त्याविषयी माझ्याशी विचार विमर्श केला. मी त्याच्या प्रस्तावाला तत्काळ होकार दिला. लवकरच एका शुभ मुहूर्तावर वीरभद्र आणि गौरी यांचे लग्न झाले. पुढे हा वीरभद्र माझी भक्ती करू लागला. आधीचीच गरिबी त्यात प्रपंच वाढल्यामुळे त्याला पैसा कमी पडू लागला. एके दिवशी तो मला म्हणाला, बाबा, आतापर्यंत मी गरिबीतच वाढलो. आता परिस्थितीचे चटके सहन होत नाही. पैशाअभावी माझे सर्व ठिकाणी अडते. तरी माझ्यावर कृपा करा. मला काहीतरी मार्ग दाखवा. मी त्याला म्हणालो, काळजी करू नकोस. तुझा भाग्योदय जवळ आलाय. वीरभद्राला माझ्या शब्दांची तत्काळ प्रचिती आली. फार पूर्वी देवस्थानच्या खर्चाची सोय व्हावी म्हणून कोणीतरी जमिनीचा तुकडा पुजाऱ्याच्या अर्थात गौरीच्या वडिलांच्या नावे करून दिला होता. ती जमीन पडीक होती. एके दिवशी एक खरेदीदार आला. त्याने त्या जमिनीला ₹1,00,000 देऊ केले. त्या सौद्याचे अर्धे पैसे लगेच दिले व अर्धे पैसे हप्त्याने देईन असे सांगितले. तो व्यवहार उभय पक्षी मान्य झाला. एके दिवशी त्या जमिनीच्या विक्रीची वार्ता गुरुवाच्या मुलाला चन्नबासप्पाला कळली. देवाच्या जमिनीवर गुरुवाचाही हक्क असतो हा मुद्दा धरून तो आपल्या हिश्श्यासाठी उभा राहिला. त्याला वीरभद्राने विरोध केला. यावरून त्या दोघांमध्ये खूप वादविवाद झाला. तो वाद मिटवण्यासाठी वीरभद्र व चन्नबसप्पा माझ्याकडे आले. मी त्यांना म्हणालो, देवाला दिलेल्या जमिनीवर फक्त देवाचा अधिकार असतो. वारसा हक्काने ती जमीन गौरीची आहे. तेव्हा ती सांगेल ते तुम्हाला मान्य करावे लागेल. स्वार्थ भावाने देवाच्या पैशाची अपेक्षा धराल तर ईश्वरी कोप होईल. ते ऐकून वीरभद्र रागवला. तुम्हाला माझ्या पत्नीचा हक्क दाखवून ती जमीन हडप करायची आहे असा माझ्यावर आरोप करून तो निघून गेला. घरी जाऊन तो गौरीशी भांडला. ती भर उन्हातून माझ्याकडे आली व म्हणाली, बाबा, माझा पती तुम्हाला टाकून बोलला असला तरी माझ्यावर अकृपा करू नका. मी तिचे सांत्वन केले. तू अजिबात चिंता करू नकोस असे म्हणून तिला धीर दिला. त्याच रात्री भगवान शंकरांनी गौरीला स्वप्न दृष्टांत दिला. ते म्हणाले, मुली, हे सर्वधन तुझेच आहे. ते कोणालाही देऊ नकोस. चन्नबसप्पावर माझा विश्वास आहे. देवळासाठी येणाऱ्या खर्चाविषयी तो तुला सांगेलच. तेवढे द्रव्य त्याला देत जा. अन्य कार्यासाठी खर्च करताना त्या धनाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मशिदीमधल्या बाबांचा सल्ला घेतल्याशिवाय काही करू नको. गौरीने तो स्वप्न दृष्टांत मला सांगितला. मी तिला म्हणालो, त्या जमिनीवरच्या सर्व व्यवहाराची रक्कम तूच घे. तिच्या व्याज रूपाने जे उत्पन्न येईल त्याचा अर्धा भाग चन्नबसप्पाला देत जा. या व्यवहाराशी वीरभद्राचा काहीही संबंध नाही. गौरीने आपले स्वप्न वीरभद्र आणि चन्नबसप्पा यांनाही सांगितले. तेव्हा वीरभद्र संतापाने बेभान झाला. तो चन्नबसप्पावर धावून गेला आणि मी तुला मारून टाकीन अशी धमकी देऊ लागला. घाबरलेला चन्नबसप्पा माझ्याकडे धावून आला. ओ बाबा, मला वाचवा अशी आर्ततेने विनंती करू लागला. मी त्याला म्हणालो, बसप्पा, काळजी करू नकोस. वीरभद्राच्या हातून तुला कधीही मरू देणार नाही. माझे वचन ऐकून तो समाधानी पावला. पुढे वातविकाराने वीरभद्राचे निधन झाले. त्याने सर्प योनीत जन्म घेतला.
तो जिवंत असेपर्यंत चन्नबसप्पावर त्याचे दडपण होतेच. निधनानंतर चन्नबसप्पाला बेडूक योनीत जन्म मिळाला. आज तो सर्परूपी वीरभद्राच्या तोंडात आयताच सापडला. प्राण भयाने व आर्ततेने ओरडू लागला. त्या सर्पाच्या तावडीतून त्याची सुटका करून मी पूर्वी त्याला दिलेले वचन पाळले. मी सांगितलेली कथा तो वाटसरू अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. मग मी त्याला चिलीम भरायला सांगितली. आम्ही दोघांनी ती ओढली आणि एकमेकांचा निरोप घेतला. श्री साईबाबा माझा नमस्कार असो.